नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। अंडा भुर्जी तर आपण नेहमीच करतो, पण अशी अंडा भुर्जी कधी केली आहे का? केली नसेल तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी अंडा भुर्जी कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी पॅनमध्ये 1 पडी तेल टाकून घेतलं आहे। तेल टाकलं की आपल्याला अंडी फोडून लगेच टाकायची। सुरीच्या उलट्या साईडने अंड फोडायचं, म्हणजे हातही भरत नाही, अगदी व्यवस्थित अंड फुटलं जाते। मी 5 अंडी घेतली आहेत। आपण 5ही अंडी तेलामध्ये टाकून घेऊया। तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये भुर्जी करायची असली त्याप्रमाणे तुम्ही अंडे घेऊ शकता। आपण तेलामध्ये 5 अंडे टाकून घेतले आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा, छान असं मिक्स होत आहे। गोळे होईपर्यंत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हळद टाकलेली नाही आहे तरी पण छान असा कलर आलेला आहे भुर्जीला। गावरान अंडे असल्यामुळे, गावरान अंडी असली की छान अशी चव येते भुर्जीला आणि कलर पण छान येतो। त्यामध्ये मी पाव चमचा हळद, पाव चमचा मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आपल्याला हे फक्त भुर्जीपुरतंच टाकायचं आहे, म्हणून मी पाव चमचाच टाकलेला आहे मिरची पावडर। थोडासा कोथिंबीर टाकायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। ही भुर्जी फक्त मऊसूत गोळे होईपर्यंतच आपल्याला परतायची आहे, जास्त परतायची नाही, नाहीतर भुर्जी खाताना चिवट लागेल, म्हणून ही मऊच पाहिजे करताना भुर्जी। बघा, छान अशी मऊ गोळे तयार झालेले आहे भुर्जीचे, बघू शकता। आता आपण ही भुर्जी बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आपण भुर्जी करणार आहोत। आपल्याला जास्त भांड्यांचा फापट पसारा करायचा नाही आहे। आपण एकाच पॅनमध्ये भुर्जी पण केली आणि त्याच पॅनमध्ये भुर्जी पण करणार आहोत। पॅनमध्ये मी 2 पडी तेल टाकून घेतलं आहे। तेल तापलं आहे, त्यामध्ये पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची। जिरं मोहरी तडतडलेली आहे, त्यामध्ये आपण कांदा टाकूया। मी 1 कांदा किसून घेतला आहे। तुम्हाला जर कांदा किसून टाकायचा नसेल तर बारीक कापायचा कांदा। कांदा किसल्यामुळे भाजीला छान थिकनेस येतो आणि लहान मुलं कांदा टोमॅटो काढून टाकतात भाजीतला, व्यवस्थित खात नाही, म्हणून अशा प्रकारे जर आपण कांदा टोमॅटो किसून टाकला तर मुलंही आवडीने खातात, अजिबात काहीच भाजीतलं काढत नाही आणि भाजी वाटण केल्यासारखीही छान होते। म्हणून मी केव्हाही कांदा टोमॅटो अशा भाज्यांमध्ये किसूनच टाकते, म्हणजे वाटण केल्यासारखीच भाजी होते। कांदा परतून घेतल्यावर त्यामध्ये मी लसूण आणि आलं ठेचून घेतलं होतं, ते टाकून परतून घेतलेलं आहे। 5-6 लसणाच्या कड्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा ठेचून घेतला होता मी। 1 लाल बुंद टोमॅटो किसून घेतला आहे मी। टोमॅटो पण व्यवस्थित परतून घ्यायचं। ही भुर्जी करायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटात ही भुर्जी तयार होते आणि चव तर अप्रतिम लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कांदा टोमॅटो अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण 1 चमचा धना पावडर टाकून घेऊया। धना पावडर आपल्याला 1-2 मिनिट परतून घ्यायची आहे। धना पावडर व्यवस्थित परतून झाली की त्यामध्ये आपण गरम मसाला टाकूया। मी पाव चमचा गरम मसाला टाकून घेते आहे। गरम मसाला टाकल्यावर लगेच मिरची पावडर टाकायची। 2 चमचे मिरची पावडर टाकून घेतली आहे मी। तुम्हाला तिखट फिकं किती हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर टाकू शकता। हे मिरची पावडर फिकं आहे म्हणून मी 2 चमचे टाकले आहे। चिमूटभर हळद पण टाकूया। व्यवस्थित परतून घ्यायचं। हे व्यवस्थित परतून झाल्यावर आपण पोहे खायचे 2-3 चमचे पाणी टाकून घेऊया। हे पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचं। आपण पाणी टाकल्यामुळे मिरची पावडर करपली जात नाही आणि व्यवस्थित तेल पण सुटते, म्हणून थोडंसं पाणी टाकून परतून घ्यायचं। बघा, छान तेल सुटलेलं आहे।
आता त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। मी 1 ग्लास पाणी टाकून घेते आहे। तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये करी करायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। बघा छान अशी घट्ट करी झालेली आहे। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ अगदी बेताने टाकायचं, आपण भुर्जीमध्ये पण मीठ टाकलेलं आहे म्हणून मीठ थोडंसंच टाकायचं। थोडासा बारीक कापलेला कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि करीला छान उकळी काढून घेऊया। बघा छान अशी उकळी आलेली आहे करीला। आता आपण भुर्जी केलेली होती ती भुर्जी टाकूया। भुर्जी टाकून घेतल्यावर आपण करीला शिजवून घेऊया। अगदी बॅचलर सुद्धा सहज करतील इतक्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी आपण केली आहे। आपण आता करीला छान खडखडीत उकळी आणून घ्यायची, म्हणजे भुर्जी करीला घट्टपणा येईल आणि चव छान लागेल। तुम्ही जर अशा प्रकारे अंडा भुर्जी करी केली तर 2 पोळ्या खाणारे सुद्धा 1 पोळी जास्ती खातील, इतकी छान ही अंडा भुर्जी करी होते। बघा छान घट्ट झालेली आहे करी, अगदी वाटण केल्यासारखीच दिसत आहे। आपण कांदा टोमॅटो जर असाच खिसून टाकला तर ही करी अगदी वाटण केल्यासारखीच होते। तुम्ही माझ्या रेसिपी कुठून बघत आहे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपी बघायच्या असतील तर मला कमेंट करून सांगा, त्या रेसिपी पण मी तुम्हाला करून दाखवील। व्हिडिओ बघितल्यावर 1 लाईक नक्की करत जा, म्हणजे मलाही खूप आनंद होतो की तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघत आहात। बघा दिसते आहे की नाही, अगदी तोंडाला पाणी सुटेल इतकी चमचमीत ही अंडा भुर्जी करी। अजून आपण कोथिंबीर टाकून घेऊया। मी आधी पण कोथिंबीर 2 वेळा टाकला होता, भुर्जी करताना पण आणि करीमध्ये पण टाकला होता आणि करी शिजून झाल्यावर पण थोडासा कोथिंबीर अजून टाकून घेते। भुर्जी करीमध्ये आपण जेवढा जास्त कोथिंबीर टाकतो तेवढी भुर्जी करी खायला छान लागते, म्हणून थोडा जास्तच कोथिंबीर टाकायचा भुर्जी करीमध्ये। बघा आपली अंडा भुर्जी करी झालेली आहे। मग कशी वाटली तुम्हाला माझी अंडा भुर्जी करीची रेसिपी? तुम्हाला जर माझी अंडा भुर्जी करीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन असतील अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करून घ्या आणि तुमच्या नातेवाईकांना किंवा मैत्रिणींना पण शेअर करा। भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।